हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपण इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरची तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आपण कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये पुढचं कॉलेज पाहणार आहोत, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मेन ब्रांच वडगावला आहे, त्याच्या सब ब्रांचेस दुसरीकडे तुम्हाला अवेलेबल भेटतील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला पर्सनल व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावरती तुम्ही डाऊट विचारू शकतात. व्हॉट्सअप ग्रुप आहे, ते पण तुम्ही जॉईन करून आपला प्रतिसाद जे आहे ते नोंदवू शकतात. ठीक आहे, तर आज आपण कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये नेक्स्ट कॉलेज पाहणार आहोत, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कॉलेज असं थोडंफार दिसायला आहे. तर ओव्हरव्ह्यू पाहूयात. 1996 मध्ये इस्टॅब्लिश झालं आहे. लोकेशन आहे वडगाव, जे की मेन ब्रांच तुम्हाला पाहायला भेटते. कॉलेज टाईप आहे प्रायव्हेट आहे आणि NRF रँकिंग 144 आहे. कनेक्टिव्हिटी पाहायला गेली तर 34 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 49 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तसं पाहायला गेलं तर खूप जवळही नाही आणि खूप लांबही नाही कॉलेज. ॲव्हरेजमध्ये तुम्हाला कॉलेज पाहायला भेटतं आहे, पण कॉलेज हे खूप सुंदर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्युशन फीस पाहूयात. 4.42 लॅक्स 3 to 4 इयर्स ही व्हॅरी करते तुमच्या कास्टनुसार, कॅटेगरीनुसार. हॉस्टेलचे आहे 65K पर इयर. मोड ऑफ ॲडमिशन MST CET, JEE मेन. JEE मेन्स थ्रू काउन्सिलिंग होते, MST CET थ्रू काउन्सिलिंग होते. तुम्हाला मॅनेजमेंटचे कोटा त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ते स्पेसिफिक मॅनेजमेंटचे कोटा असतात, त्यांच्यासाठी ठेवलेले असतात. कोर्सेस जे आहेत ते तुम्ही पाहू शकता. IT इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ENTC म्हणलं जातं याला. कम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असे तुम्हाला या ठिकाणी ब्रांच पाहायला भेटतात. त्याचा कट ऑफ पण आपण डिस्कस करणार आहोत, पण त्यापूर्वी MST CETची जी डेट आहे ती रिलीज झालेली आहे मित्रांनो. त्याच्यावरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकतात, डेट केव्हा आहे, पेपर केव्हा होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारीला लागू शकतात. तुम्हाला PYQs हे खूप इम्पॉर्टंट असतात MST CETच्या पेपरसाठी. तर त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करायला स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला जर PYQs भेटत नसतील तर तुम्ही मला WhatsApp करा. मी तुम्हाला PYQची PDF टाकून देईल. ठीक आहे. शेअर करेन आणि तुम्हाला काही जर डाऊट वगैरे येत असतील तर तुम्ही मला विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे नंबर जे आहे ते मी दिलेला आहे. तर कट ऑफ पाहू शकतात MST CETचा. मेकॅनिकलचा आहे 80.59, कम्प्युटरचा आहे 95.27, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा आहे 90.3, ITचा आहे 93.83, सिव्हिलचा आहे 63, प्रोडक्शनचा आहे 20.57, केमिकल आहे 78.44 आणि बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आहे 90.09. कॉलेज हे खूप हाय लेव्हलचं असल्यामुळं कट ऑफ पण थोडेसे हाय आहेत. तसेच प्लेसमेंट पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. प्लेसमेंट पण त्याच रेंजमध्ये असणार आहेत, हायेस्ट रेंजमध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉलेज जर भेटत असेल तर तुम्ही डोळे झाकून घ्यावं अशी माझी मत आहे या कॉलेजबद्दल. कॉलेज छान आहे. कॉलेजचा रिव्ह्यू तसा पाहायला गेला तर कॉलेज हे थोडंसं लांब पडतं, पण तेवढं पण लांब नाही पडत की दुसरे कॉलेज जे आहेत ते पडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहूयात हायेस्ट पॅकेज जे आहे 23 LPA गेलेलं आहे आतापर्यंतचं. ॲव्हरेज ते 5 to 6 आहे आणि लोएस्ट आहे 3 LPA. 5 to 6 ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला प्रत्येक म्हणजे पुण्यातल्या जे कॉलेजला प्लेसमेंट आहेत, त्या कॉलेजला तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज 5 to 6 LPA हे भेटून जाईल. त्यात काही इश्यू नाहीये. आणि व्यवस्थितरित्या तुम्ही स्टडी वगैरे करा. डेट्स वगैरे आलेले आहेत. तुम्हाला फ्री काउन्सिलिंग बॅच ही जी आहे आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जे WhatsApp नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यावरती तुम्हाला सर्व काही डिटेल मी देणार आहे आणि रजिस्ट्रेशन डेट जे आहे ते 1/5 पासून सुरुवात होणार आहे. जे की तुम्हाला फ्री काउन्सिलिंग आहे आणि ती काउन्सिलिंग तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्याच्या नंतरही चालू राहणार आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण किंवा डाऊट जर आली, तर तुम्ही विचारू शकतात. अशी ही फ्री काउन्सिलिंग आपण सुरुवात करणार आहोत.
तर हे जे पेपर झाल्यानंतर तुम्हाला जी कॉलेजची लिस्ट असेल, कॉलेज कसं भरायचं किंवा कॅप राउंडमध्ये कसं भरायचं, फॉर्म फिलिंग कशी करायची, सर्व डिटेल तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल. नाही म्हणलं तर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये सुद्धा प्रोव्हाईड केली जाईल. काउन्सिलिंगमध्ये लावण्याचा एकच फायदा होतो, की फर्स्ट थिंग म्हणजे काउन्सिलिंग ही फ्री आहे आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग लावता, तर तुम्हाला वन टू वन इंटरॅक्शन होऊन, आमच्याशी वन टू वन संपर्क साधून, जो व्हिडिओमधून ज्ञान भेटतो त्याच्यापेक्षा जास्त जे ज्ञान आहे ते असं समोरासमोर बोलल्यानंतर भेटत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण न येता, तुम्हाला चांगलं कॉलेज कसं भेटलं जाईल तुमच्या पर्सेंटाइलनुसार, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही फ्री काउन्सिलिंग एकदा नक्कीच ट्राय करायला विसरू नका. एकदा ट्राय केलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या लाईक शेअरवरनं कळवा. मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.